हे हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रता's लाईफ कडून आपल्या चॅनलकडून कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. इथे आम्ही खाली आलो होतो खास चंद्र बघण्यासाठी. तुम्हाला हे बघा, आमच्या घराच्या इथे किती मस्त चंद्र दिसतोय. एकदम बोलतात ना, फुल मून आहे आणि त्याची पूर्ण बोलतो ना उजेड सगळीकडे पसरला आहे. मस्त एकदम छान वाटतंय बघायला. कोजागिरी पौर्णिमेला रात्री आपण काय करणार आहे? दूध गरम, दुधाचा नैवेद्य दाखवायला लागेल. आणि म्हणजे आपण साधं का करणार आहे का असं मसाला दूध. तर मसाला दूध सगळ्यांनी प्या. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला दूध करून पितात ना. का म्हणजे पितात मम्मी असं? का म्हणजे करते ते आपल्या आरोग्याला चांगलं राहते आणि येऊन बघून जाते कोण कोण माझे म्हणजे पूजा करतं जागे आहेत आणि जे झोपलेले असतात त्यांच्याकडे नांदत नाही असं म्हणतात. म्हणून रात्री जागायचं असतं आणि दूध प्यायचं असतं. म्हणजे हे एक बोला प्रथा आहे ही पूर्वीपासून कोजागिरीची. म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही देवी महालक्ष्मी मातेची असते. नवरात्र आणि आतापासून मार्गशीर्ष पर्यंत महालक्ष्मी मातेचे म्हणजे जास्त पूजा करतात ना. आणि वणीला तर एवढी मोठी जत्रा भरलेली असते. म्हणजे आमचं गाव जे आहे नाशिक, तिथे वणीला कल्याणीला पण तेवढी जत्रा असेल. म्हणजे आता नवरात्री झाली तरी दर्शनाला लोक येतात. म्हणजे आपण दिवे व्हिडिओ वगैरे मध्ये आपण लावतात. ब्लॉग मध्ये दाखवलंय सगळ्यांना की मी जर बघितला नसेल, दुर्गाडीला आम्ही गेलो होतो. म्हणजे आमच्या इकडे फेमस नवरात्रीमध्ये जी जत्रा भर त्याचा ब्लॉग मी टाकलेला. तुम्ही जर बघितला असेल तर नक्की बघून घ्या. आणि खूप दिवसानंतर एक छोटासा मिनी ब्लॉग मी करते, सो बघून घ्या तुम्ही ते. आज एकदम बोलतो ना पांढरा चंद्र आणि मस्त पांढरी पांढरी बोलतो ना, चंद्रासारखी दिसतेस तू आज. काय बोलते? थँक्यू सो मच. हे गाईज, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? चंद्र बघा किती खूपसूरत एकदम भारी दिसतोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि नवीन ब्लॉग एडिट होत आहे, सो नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला लवकरच भेटतील. जरा मध्ये माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी ब्लॉग्स करत नव्हती आणि एडिटिंगचा प्रॉब्लेम पण येत होता. सो लवकरच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय गाईज, लाईक शेअर सबस्क्राईब, बाय बाय. तर इथे आमचं कोजागिरीचं दूध तयार आहे. तर किती मस्त उकळी येत आहे बघा तुम्ही. तर मस्तपैकी आटलं आहे दूध. खूप फुल भरलं होतं, एवढं दूध आटलं आहे. तर मस्तपैकी आम्ही दूध आता पितो आहे. तुम्ही पण एन्जॉय करा घरी तुमच्या. सो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी कोजागिरी. आणि ते मी ग्लास ठेवले आहे म्हणजे त्याच्यात वाटून द्यायला. तर आम्ही आता एन्जॉय करणार, सो तुम्ही पण एन्जॉय करा. बाय गाईज, गुड नाईट, हॅपी कोजागिरी पौर्णिमा. आणि नवीन ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटूया. बाय बाय गाईज.